चॅप्टर नंबर 6 ट्रायंगल्स आपण सुरू केला आहे. त्यात एक्सरसाइज 6.1 पण संपले बरं का. आता आज एक्सरसाइज 6.2 सुरू करायचं. एक्सरसाइज 6.2 त्यासाठी काही जरा बेसिक कन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. तेवढे एक बेसिक कन्सेप्ट समजले की त्याचा 6.2 साठी एक थेरम आहे, त्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्या थेरमसाठी काही बेसिक पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत, ते पाहूया. हे पहा, हे हा ट्रायंगल आहे, ही त्याची हाईट आहे आणि हा त्याचा काय आहे, बेस. हे ABCD आपल्याला माहीत आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू, या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी 1/2 इंटू बेस BC इंटू हाईट AD. साधा फॉर्म्युला हो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे, BC, हाईट कोणती आहे, AD. हे फॉर्म्युला नाही का, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हाच ट्रायंगल थोडा असा वाकडा असेल, समजा हा ABC, तर ह्याचा बेस कोणता आहे, BC, आणि हाईट मात्र हे पहा ही अशी काढावं लागलं बा. म्हणजे ह्या बेसला एक्सटेंड करायचं आणि ही त्याची हाईट ठेवा आहे AD. मग या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, BC. ह्या पहा इथून एवढा बेस आहे आणि ही त्याची काय आहे, हाईट. मग ह्याचा सुद्धा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस BC आणि हाईट AD. तर या एक फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. पुन्हा नंबर 2, आता ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. ह्या दोन काय आहेत, पॅरलल लाईन. त्यामध्ये हा पहिला ट्रायंगल बसला आहे, समजा ABC. पुन्हा त्याचमध्ये हा दुसरा पण ट्रायंगल बसला आहे समजा, आणि EBC. हा पहिला ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल EBC. बरं, हे दोन्ही ट्रायंगल या BC बेसवर बसलेत ना. म्हणजे ह्या दोघाचा बेस कोणता आहे, BC. या पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, BC. ह्या दुसऱ्या ट्रायंगलचा पण बेस कोणता आहे, BC. म्हणजे हे दोन ट्रायंगल ह्या बेस BCवर स्टँड झालेत बघा. आणि हे दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मध्ये बसलेत. जर अशी कंडिशन असेल, इफ टू ट्रायंगल्स stands on same base. हे पहा, हा पहिला ट्रायंगलचा बेस BC, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस BC. हे दोघेही त्या बेसवर स्टँड झालेत अँड lie in two parallel lines. आणि ते दोन ट्रायंगल त्या पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. देन देअर एरियाज आर इक्वल. जर अशी कंडिशन असेल, त्यांचा बेस कसा आहे, म्हणजे एका बेसवर स्टँड आहेत आणि ते दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मध्ये बसलेत, तर अशी कंडिशन असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया कसा असतं, सेम. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल EBC हे दोघं कसे असतात, इक्वल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल EBC. तर या एक प्रॉपर्टीचा आपल्याला पुढच्या थेरममध्ये यूज करायचा आहे. चलो, तर ही एक प्रॉपर्टी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट याचा यूज करून तर 6.2 साठी लागणारा हा पहिला थेरम, त्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तो आता घेऊया आपण.
चला, थेरम त्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यालाच काय म्हणतात BPT शॉर्टमध्ये असं काय म्हणतात त्याला BPT. मला काय म्हणायचं आहे, माझ्यासोबत लिहिता का म्हणाल लगेच? चला लिहून घ्या, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT. चला, इफ काय म्हणते थेरम बघूया. इफ अ लाईन इज ड्रॉन, माझ्यासोबत लिहा, इफ अ लाईन इज ड्रॉन parallel to one side of a triangle, parallel to one side of a triangle, the other two sides of a triangle to intersect the other two sides intersects to other two sides in distinct points, comma, the other two sides are divided in the same ratio. Are divided in the same ratio. आता थोडा वेळ चला पहा काय आणि पुन्हा लिहा. चला, इफ अ लाईन ड्रॉन, बरं जाऊ द्या, हे पहा, अ ट्रँगल म्हणजे एक ट्रँगल, मी काढतो एक ट्रँगल, हा एक ट्रँगल, त्याला नाव देऊ ABC, अ ट्रँगल झालं. इफ अ लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रँगल, तर आपल्याला एक लाईन काढायची ह्याच्यामध्ये आणि त्या तीन साईडपैकी 1 2 3 एकाला पॅरलल करायचं आहे. मग आपण काय करू, ही साईड BC पकडू आणि त्याला एक पॅरलल लाईन काढू. हे पहा, ही अशी, त्याला नाव देऊ D. लाईन D पॅरलल टू BC. हे पहा इथं दिले ना, हे पहा, इफ अ लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रँगल, इफ अ लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रँगल, हे दिलं आहे आपल्याला, गिव्हन आहे हे. पुन्हा टू इंटरसेक्ट द अदर टू साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, ही लाईन एका साईडला पॅरलल आहे आणि ह्या अदर टू साईड कोणते आहेत, AB आणि BC, त्याला इंटरसेक्ट करायला आहे कुठं, D आणि E मध्ये. पुन्हा द अदर टू साईड्स आर डिवायडेड इन द सेम रेशो, तर हे अदर टू साईड म्हणजे ही लाईन याला पॅरलल आहे, हे तर गिव्हन आहे एका साईडला. अदर्स टू साईड कोणते आहेत, AB आणि BC, याला डिवाईड करायला आहे. डिवाईड म्हणजे ह्याचे दोन भाग केले पाहिजे, ABचे AD आणि DB. पुन्हा ह्याचे पण दोन भाग केले ACचे AE आणि EC. तर यांचा रेशो आणि यांचा रेशो कसा असतं, सेम, म्हणजे AD/DB = AE/EC. द अदर टू साईड्स आर डिवायडेड इन द सेम रेशो, तर ह्या ABचे दोन भाग झाले, AB आणि AD आणि DB, या ACचे दोन भाग झाले, AE आणि EC. तर यांचा रेशो आणि यांचा रेशो कसा असतं, सेम. हे दिलं आहे आपल्याला, पाहूया.
given in triangle ABC, देऊ नका थांबा जरा. या ट्रँगल ABC मध्ये लाईन D पॅरलल टू साईड BC, लाईन D पॅरलल टू साईड BC, फुल स्टॉप. आता ही लाईन एका साईडला पॅरल आहे, पण दुसऱ्या साईडला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं आहे बघा, कोणत्या D आणि E मध्ये. मग या ABला D मध्ये आणि AEला ACला E मध्ये. मग पुन्हा लाईन DE intersects the sides AB and AC. Line D intersects side AB and AC at point D and E. At point D and E respectively. हे दिलंय आपल्याला इथं बघा, हे पहा दिलं आहे पहा. इफ अ लाईन ड्रॉन पॅरलल टू वन साईड ऑफ अ ट्रँगल, if a line drawn parallel to one side of a triangle to intersect the other two sides in two distinct points, तर ही लाईन दुसऱ्या दोन साईडला D आणि E मध्ये या दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते, हेच दिले आपण इथं. आणि टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे? द अदर टू साईड्स आर डिवायडेड इन द सेम रेशो. तर ह्या दुसऱ्या दोन साईड जे आहेत तेचे भाग होतात आणि त्यांचा रेशो कसा असतं? सेम. मग ABचे दोन भाग झाले कोणकोणते? AD आणि DB यांचा रेशो. ACचे दोन भाग झाले कोणते? AE आणि EC. कुणामुळे भाग झाले? ह्या लाईनमुळे झाले ना. तर हे डिवायडेड AB डिवायडेड ॲज AD अँड DB अँड AC डिवायडेड ॲज AE अँड EC. आणि ह्यांचा रेशो कसा असतं? सेम. हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे AD अपॉन DB हा रेशो AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC, AE अपॉन EC. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा? तर हा थेरम लिहिलेलाच आहे मला वाटतं. ह्या थेरमसाठीची ही फिगर, ह्या थेरममध्ये हे गिवन काय? लाईन D पॅरलल टू साईड BC, लाईन D इज पॅरलल टू वन साईड ऑफ ट्रँगल ABC म्हणजे BCला. आणि टू प्रूव्ह AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. हे D आहे बरं का. AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा? आता काय करू आपण? कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला त्या फिगरमध्ये काही ॲडिशनल माहिती टाकता येते, ती टाकायची असते, त्याला काय म्हणतात? कन्स्ट्रक्शन. मग आपण काय करू? वी हॅव ड्रॉन B, हे एक कन्स्ट्रक्शन करू. पुन्हा वी हॅव ड्रॉन DC. पुन्हा या E मधून AD वर एक परपेंडिक्युलर टाकू. वी हॅव ड्रॉन ED EN perpendicular to, we have drawn EN perpendicular to AD. आणि तसंच इकडे एक परपेंडिक्युलर टाकू. we have drawn EM perpendicular to AE. एवढे कन्स्ट्रक्शन करू. हे पहा कोणकोणते? we have drawn B and DC. पुन्हा we have drawn EN perpendicular to AD and DM perpendicular to AE. मग कन्स्ट्रक्शन ते मी काय करतो? इथं लिहितो. इथं थोडं जागा नसल्यामुळं. कन्स्ट्रक्शन किंवा आपलं पुढं चलू जाऊ दे. कन्स्ट्रक्शन वी हॅव ड्रॉन BE and CD. Full stop.
we have drawn EN perpendicular to AD. Perpendicular to AD and DM perpendicular to AE. DM perpendicular to AE. आता हे नवीन 2 पॉईंट कुठे आहेत ते एक सांगावं लागलं आपल्याला लोकेशन. A डॅश M डॅश E फुल स्टॉप इंटू ब्रॅकेट A डॅश M डॅश E कॉमा म्हणजे M हा नवीन पॉईंट A आणि Eच्या मध्ये आहे असं त्याचा अर्थ आहे. आणि Nचं लोकेशन A डॅश N डॅश D कॉमा A डॅश N डॅश D. आता प्रूफ. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठी आता प्रूफ लिहूया. चला इथपर्यंत लिहिता का? चला आता काय करू आपण, सिंपल आहे पहा. वरचा मोठा ट्रँगल कोणता आहे? ADE. त्याचा एक विचार करू, ADE बरं काय पहा. आणि त्याला लागून असलेला इकडला शेजारचा आहे पहा EDB ह्याचा विचार करू. आता तुम्ही म्हणाल तीच का 2 ट्रँगल? सांगतोय पहा. ADB चा जर विचार केला तर त्यात कोण आहे? AD. का इथं AD लागणार आहे आपल्याला. आणि त्याच्या शेजारचा इथं EDB हे पहा, हे शेजारचा. आणि त्याच्यात कोण आहे? DB. मग AD आणि DB असे शेजारच्या साईड आहे पहा, त्यांचे 2 ट्रँगल घेतले. कोणते? ADE पहिल्यांदा हा विचार केला आणि पुन्हा EDB. तर ह्या 2 ट्रँगलचा विचार करू. आता यावरच्या ट्रँगलचा जर विचार केला ADEचा, तर ही काय आहे? त्याची हाईट. आणि AD हा काय? बेस. मग एरिया ऑफ ट्रँगल ADE इक्वल टू 1/2 इंटू बेस AD अँड हाईट EN. ते लिहूया. एरिया ऑफ ट्रँगल ADE, एरिया ऑफ ट्रँगल ADE इक्वल टू 1/2 इंटू AD बेस आणि हाईट कोणती आहे? EN. 1/2 इंटू AD इंटू EN. ह्याला नंबर 1. पुन्हा आता त्याच्या शेजारचा ह्या BD असणारा म्हणजे ह्या DB असणारा इथं EDB याचा पण एरिया काढू. आता एरिया ऑफ ट्रँगल EDB हा ट्रँगल थोडा वाकडा आहे बघा असा EDB. तर या EDBची सुद्धा हाईट बाहेर आहे बघा EN. आणि ह्याचा बेस कोणता आहे? DB. नाही लक्षात राहा बघा, ह्या ट्रँगलचा बेस जर DB पकडला तर ह्या बेसला एक्सटेंड केलं आणि ही हाईट काढली आहे अशी. मग EDBचा बेस कोणता आहे? DB. आणि हाईट मात्र तीच आहे बघा EN. मग 1/2 इंटू बेस DB इंटू हाईट EN. ह्याला नंबर 2. आता डिवायडिंग 1 and 2, डिवायडिंग इक्वेशन 1 and 2. तर 1 आणि 2ला डिवाइड करा. मग इकडचा रेशो एरिया ऑफ ट्रँगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रँगल कोणता? EDB इक्वल टू तिकडचा 1/2 इंटू AD इंटू EN आणि इकडचं 1/2 इंटू DB इंटू EN. हे लेफ्टचा रेशो इकडे गेला आणि हे राईटचा रेशो इकडे गेला. आता 1/2 कॅन्सल, EN कॅन्सल. मग राहतं आहे कोण बघावर? एरिया ऑफ ट्रँगल ADE अपॉन एरिया ऑफ ट्रँगल EDB इक्वल टू AD अपॉन DB राहते बघा, AD अपॉन DB. आणि ह्याला नंबर 3 देऊया. ह्याला नंबर किती देऊया? 3. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा? लिहून घ्या. चला हे सॉल्व केलात का? इथपर्यंत लिहून घेतलात. आता
जसं आम्ही हे प्रूव्ह केलं आहे एरिया ऑफ ट्रँगल ए डी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ई डी बी इक्वल टू ए डी अपॉन डी बी, म्हणजे कोणते दोन ट्रँगल आणि कोणते दोन साईड आहेत ते पाहूया. ए डी कुठं आहे, ए डी ई हे पहा, ई डी बी हा, आणि ए डी अपॉन डी बी हे बघा, ए डी अपॉन डी बी, म्हणजे इकडचे दोन ट्रँगल इकडल्या दोन साईड. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट तिकडचे दोन ट्रँगल आणि तिकडले दोन साईड, म्हणजे ए डी ई हा आणि डी ई सी हा हे दोन ट्रँगल आणि दोन साईड ए ई अपॉन ई सी. मग जसं हे प्रूव्ह केलं आहे तसं आम्ही सेम प्रूव्ह करू शकता. त्याच्यासाठी आता एवढी एनर्जी खर्च करायची गरज नाही. मग सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इकडचे दोन ट्रँगल आता ए डी ई हा आणि कोणता डी ई सी, एरिया ऑफ ट्रँगल ए डी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल डी सी इक्वल टू तिकडच्या दोन साईड ए ई अपॉन ई सी. सेम याच्यासारखं जेव्हा का इथं ए ई अपॉन ई सी, आणि ह्याला नंबर किती 4. चला करा सॉल्व. ह्याला नंबर 4. इथंपर्यंत आपण काय करू, नंबर 1 देऊया हो का इथं. आता नंबर 2 देऊया. नंबर 2 आता थोडं विचार करा, खाली एक दोन ट्रँगल बघा, दोन पॅरलल लाईनच्या मध्ये कोणकोणते दोन ट्रँगल बघा. ई डी बी हा पहिला ट्रँगल, जो की इथं खाली आहे पहा, ई डी बी हा खालचा ट्रँगल, आणि डी ई सी हा दुसरा ट्रँगल, ज्याच्यात की हो का हा डी ई सी इथं खाली आहे बघा. तर ह्या खालच्या दोन ट्रँगलचा जर विचार केला, ई डी बी हा आणि डी ई सी हा या दोघांचा जर विचार केला तर ह्या दोघांचा बेस डी आहे बघा, कॉमन बेस आहे बघा. हे असा एक ट्रँगल आहे आणि हे असा एक ट्रँगल आहे आणि त्यांचा हा कॉमन बेस आहे. म्हणजे हे दोन ट्रँगल या बेसवर स्टँड झालेत ना डी. बरं, हे दोन ट्रँगल पॅरलल लाईनच्या मध्ये पण आहेत. आणि आपल्याला एक प्रॉपर्टी मी पहिल्यांदा आल्याला सांगितलं होतं बघा, की जर दोन ट्रँगल पॅरलल लाईनच्या मध्ये असतील आणि एकाच बेसवर जर स्टँड असतील तर त्या दोन ट्रँगलचा एरिया कसा असतं, इक्वल. मग तेच लिहूया. एरिया ऑफ ट्रँगल ई डी बी ट्रँगल, नाव हिअर ट्रँगल ई डी बी हा आणि ट्रँगल डी ई सी हा and triangle DEC stands on same base BC, sorry, D stands on same base D and lie in two parallel lines, DE and BC. So, म्हणून their areas are equal. So their areas are equal and that is मग कुणाची एरिया, एरिया ऑफ ट्रँगल ई डी बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल डी ई सी. ह्या दोघांचा एरिया इक्वल. एरिया ऑफ ट्रँगल डी ई बी, सॉरी ई डी बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल डी ई सी. आणि ह्याला नंबर 4 देऊया. ह्याला नंबर किती देऊया, 4. तर हे नंबर 2 मध्ये ते दोन ट्रँगल सेम बेसवर स्टँड आहेत, ते दोन ट्रँगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत आणि म्हणून त्यांचा एरिया कसा आहे, इक्वल आहे हे सांगितलं. आणि नाव फ्रॉम 3, 4 and 5. तर इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 यावरून काय सांगता येते पाहूया.
तर आपण काय करू, ह्या 3 आणि 4चा जरा विचार करू. 3चा न्यूमरेटर कोणता आहे बघा, ADE. 4चा न्यूमरेटर कोणता आहे, ADE. सेम आहे न्यूमरेटर. पुन्हा याचा डिनॉमिनेटर EDB आणि याचा डिनॉमिनेटर EDC. हे दोघंही सेम आहेत बघा, EDB आणि DEC. हे बघा EDB आणि DEC हे दोघे सेम आहेत 4मध्ये. मग न्यूमरेटर इक्वल, डिनॉमिनेटर इज ऑल्सो इक्वल, कारण ते 4 फ्रॉम 4. मग न्यूमरेटर इक्वल आहे, डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणजे हा लेफ्ट हँड साईड न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि याची पण लेफ्ट हँड साईड न्यूमरेटर डिनॉमिनेटर कशा सेम आहे. मग इफ लेफ्ट हँड साईड्स आर इक्वल देन राईट हँड साईड्स आर ऑल्सो इक्वल. म्हणजे ही राईट हँड साईड आणि ही राईट हँड साईड सुद्धा इक्वल असेल ना. म्हणून फ्रॉम 3, 4 अँड 5 AD अपॉन DB ती राईट हँड साईड आणि ही राईट हँड साईड AE अपॉन EC. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा. टू प्रूव्ह AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC. आणि हे प्रूव्ड. ओके, काही अडचण असेल तर एकदा व्हिडिओ रिपीट पहा. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. बाय.